सोनम वांगचुकच्या आंदोलनावरून महाराष्ट्रात आता विरोधी पक्षानं वाढता पाठिंबा दिला खरा, मात्र भाजप जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करते असा दावा केला जातोय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहेत। ज्या पद्धतीने उल्लेख केला की अगदी संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सपोर्ट करताना दिसत आहेत। माणूस मरणाची वाट बघणार का, यामुळे भाजपला या सगळ्या संदर्भात दोषी धरलं जाते। भाजपला दोषी ठरवण्याचा संबंध येत नाही, कारण आमच्या सरकारने यामध्ये बऱ्यापैकी पुढाकार घेऊन या ठिकाणी ज्या घटना आहेत त्या घटनेला आम्ही या ठिकाणी त्याची कारवाई केलेली आहे। त्यामुळे भाजपला दोष देऊन काय उपयोग आहे। ज्या पद्धतीनं आज आदित्य ठाकरेंनी देखील ट्विट केलंय की जाणीवपूर्वक फक्त कुठेतरी विषय भरकवण्यासाठी, महत्वाचे मुद्दे भरकवण्यासाठी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं आणि वेगळ्या पद्धतीनं फक्त राजकारण करणं हाच अजेंडा आहे। नाही, राजकारण करायचा सवालच नाही। जो आमचा अजेंडा नाही आहे, आम्ही अशा अजेंडावर कधीच राजकारण करत नाही। या अजेंड्यांना पेरून आम्हाला काही राजकीय त्या ठिकाणी मिळवायचे नाही आहे। आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे। विकासाचे मुद्दे आमच्याकडे एवढे आहेत की आम्हाला अशा मुद्द्याची गरज नाही। राज ठाकरे यांनी आज केंद्र आणि राज्य सरकारला देखील उद्देशून पत्र लिहिलंय की या सगळ्या घटनेकडे नेमकं कसं बघताय, कारण ज्या पद्धतीने एखादं आंदोलन होत असेल, 19-20 दिवस एखादा माणूस उपाशी आहे त्या पद्धतीनं, तर त्याबद्दल नेमकं काय उत्तर देणार आहेत, कारण फक्त टीका करताना दिसत आहेत, उत्तर कोणी देताना दिसत नाही। असं आहे की एखाद्या गोष्टीचं सोल्युशन निघालं तर उत्तर देत आहेत। आंदोलनाचं निश्चित जेव्हा सोल्युशन निघेल तेव्हा निश्चित उत्तर मिळेल। अजून एक महत्वाचा प्रश्न, रामरक्षा आता नागपुरात होणार आहे। संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय की रामरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी यावं। असं आहे की रामरक्षा आंदोलन हे राजकीय आहे। जेव्हा सर्व विषय हातून सुटले गेले, काहीच विषय आता उद्धवजीकडे राहिला नाही। जेव्हा खरी राम गजराची गरज होती, रामाचा गजर करण्याची गरज होती, तेव्हा तुम्ही थांबलात। अयोध्येला जाण्यापासून तुम्ही दुरावलेत। तुम्ही या ठिकाणी हनुमान चालीसा म्हणणाऱ्या नवनीत राणाला 14 दिवस जेलमध्ये ठेवलं। 1000 गोष्टी सांगता येतील। मताचं लांगून चालन करण्याकरता तुम्ही भगवान प्रभू रामचंद्राच्या या ठिकाणी प्रार्थनेला तुम्ही या ठिकाणी दूर गेलेत। भगवान प्रभू रामचंद्राची पूजा पद्धती तुम्ही बंद केली आणि तुमच्या यात्रामध्ये, तुमच्या दौऱ्यामध्ये, तुमच्या मिरवणुकीमध्ये जेव्हा पाकिस्तानी ध्वज फडकले गेले, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तुम्ही अपमान सहन केला। त्यामुळे तुमच्या या भूमिकेतनंच महाराष्ट्राचा विश्वास संपलेला आहे। उद्धवजीचा खरा विश्वास महाराष्ट्राने गमावलेला आहे। पण या विश्वासावर बद्दल देखील संजय राऊत असं बोलतात की त्यांच्यातच आता विश्वास उरला नाही अशी परिस्थिती आहे। एनडीएमध्ये जर राष्ट्रवादी शरद पवार गट गेला तर आम्ही त्यांचा देखील विचार करू असं म्हणतायत। तुमच्यावर तर म्हणजे विश्वासाच्या गोष्टी झाल्याच, पण आता इथं देखील आपापसात देखील काही उरलं नाही असं म्हणायचं। असं आहे की प्रत्येक वेळी प्रत्येक विषयावर वैचारिक मतभेद होत असतील, पण मला वाटतं ते शेवटी शरद पवार साहेबांना निर्णय घ्यायचा आहे की त्यांनी कुठल्या बाजून जायचं आहे। शेवटी आता इतकी मोठी इंडिया आघाडी होती, एक दिल के तुकडे हुए हजार सारखी उद्ध्वस्त झाली। आता मला वाटतं इथेही काही फार या ठिकाणी विरोधाचे विषय होते ते आता मावळले गेले आहेत। ज्या विषयाकरता इंडिया आघाडी तयार झाली ते विषय त्यांना आता जनतेने त्या ठिकाणी धुडकावून लावलेले आहेत। त्यामुळे आता या राज्याला 14 कोटी जनतेला विकसित महाराष्ट्राची चाहूल लागलेली आहे। त्यामुळे आता राजकीय विषयावर काही इंडिया आघाड्या तयार होतील किंवा त्या ठिकाणी असे आघाडी तयार होतील मला असं वाटत नाही। खरं तर ही भूमिका आहे की आज देवेंद्र फडणवीसजी सारखा एक उत्तम व्यक्ती मुख्यमंत्री आहे, त्यांच्या भूमिकेतनं सर्वांनी आज या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काम करावं। असे आता खुचपटपणाचे विषय काढून, खुचपटपणासारखे विषय काढून या महाराष्ट्राला भडकवता इलेक्शनमध्ये जे होईल, जेव्हा निवडणुका होतील तेव्हा जनता पुन्हा काय करायचं ते करेल। पण मला असं वाटतं एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून, प्रबळ विरोधी पक्ष म्हणून त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली पाहिजे। पण या भूमिकेत त्यांनी खऱ्या अर्थाने अशा आता भूमिका आता जे आंदोलन करताय याला काही पाठबळ मिळणार नाही। केवळ पॉलिटिकल आंदोलन, राजकीय आंदोलन आहे। नागपुरात जाऊन काय मिळणार आहे या आंदोलनाला? उलट लोक टीका करतील की तुम्ही कुठे गेले होते तेव्हा। आमचा अजेंडा पक्का आहे। भगवान प्रभू रामचंद्र आमच्याकरता सर्वस्थानी आहे, आमच्या हृदयात आहे, आमच्या रक्तात आहे, आमच्या भूमिकेत आहे। त्यामुळे भूमिका ह्या त्या ठिकाणी राजकीय असतील तर कोणी पाठबळ मिळणार नाही।
माझी विनंती सर्वांना आहे की पुढच्या काळामध्ये विकासाच्या बाजूने सर्वांनी चाललं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, आपल्यातलेच एक ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार असं म्हणतायत की एकनाथ शिंदे यांची ताकद कमी करण्यासाठी जर राष्ट्रवादीला घेणार असतील तर तसं भाजपने करू नये, भाजपला देखील तसं नुकसान होईल. काल पंढरपुरात बोलताना त्यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. याला बघता कसं बघताय? कारण एकीकडे चर्चा एनडीएमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची येणे असताना आपल्याच एका मंत्र्यानं त्या बाबतीत भूमिका घेणं. मला वाटतं सुधीर भाऊ काय बोलले मला माहिती नाही, पण मी नक्की सांगेल की राष्ट्रवादी पक्षाने काय निर्णय करायचे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेनेचे काय निर्णय करायचे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजपाचे निर्णय आम्ही बघू. पण या निर्णयामध्ये समजा राष्ट्रवादीचे दोन पक्ष येत असतील, त्यांचे दोन गट एकत्र असतील तर आम्हाला काही सोडसुकर नाही आहे आणि कोणाला असूही नाही. त्यामुळे राष्ट्रवादी एकत्र येणार आहे याचा एकनाथजीला थ्रेट होतो आहे हे चुकीचं आहे. एकनाथजी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर त्यांनी आत्ता 6 खासदार त्यांच्याकडे गेले उद्धवजीकडले, त्यांनी आपला पक्ष वाढवला. पण या बाबतीत मुख्यमंत्र्यांवर टीकेची म्हणजे तक्रार किंवा आरोप केले जात आहेत की काल ज्यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भेटले त्यावेळी थेटपणे मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं होतं. सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना याच्याबद्दल काय मला माहिती? वाटत नाही काल तटकरेजी किंवा जे काही लोक गेले होते ते काही या विषयाला घेऊन गेले होते. हा विषय काही महाराष्ट्राचा नाहीच आहे. दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचा महाराष्ट्राचा विषय नाही, देवेंद्रजीचा नाही, आमचा नाही. हा विषय हा लोकसभा अध्यक्ष आणि त्या ठिकाणी दोन पक्षाचा आहे. त्या दोन पक्षांनी बसून निर्णय घ्यायचा आहे. त्यात देवेंद्रजीचा कुठला रोल आहे? काय संबंध देवेंद्रजीचा आहे? शेवटी त्यांनी आपला पक्ष वाढवायची मुभा आहे. आम्ही त्यांच्या पक्षाला वाढवा येणार नाही. त्यामुळे देवेंद्रजीवर टार्गेट करून त्यांच्यावर या ठिकाणी दोन पक्ष एकत्र येत आहे याच्यावर त्यांच्या भूमिका महत्वाची आहे. एकनाथ शिंदेला सेट करण्याकरता देवेंद्रजी असं करताय, मुळात काही संबंध नाही आहे. एकनाथ शिंदेजींनी 6 जेव्हा लोकसभेत घेतले उद्धव ठाकरेचे तेव्हा देवेंद्रजींनी काही त्यांना हे केलं का? शेवटी आपला पक्ष वाढवायचा आहे, त्यांच्या पक्षाचे निर्णय आहेत. त्यामुळे देवेंद्रजींना विलयन करून उपयोग नाही. खूप खूप धन्यवाद महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. पुढे एकंदरीत बघितलं तर देवेंद्रजींना विलन करून उपयोग नाही. एखाद्याला जर त्यांचा पक्ष वाढवायचा असेल मग तो मित्रपक्ष का असेना त्याला त्याची मुभा आहे असे स्पष्ट निर्देश जे आहेत त्या निमित्तानं बावनकुळे यांनी दिलेले आहेत. सुधीर सर, राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, मुंबई.